नमस्कार. आज आपण बघणार आहोत एकदम पौष्टिक असे जवसाचे लाडू कसे बनवायचे ते तुम्हाला माहीतच आहे. जवसामध्ये भरपूर प्रोटीन असते जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असते. त्याचमुळे आज आपण येथे जवसाचे लाडू बनवणार आहोत. येथे मी एक कढाई घेतलेली आहे. त्यामध्ये घ्यायचं आहे एक मेजरमेंटचा कप जवस. जवसाचं प्रमाण आपण थोडंसं बाकीच्या जिन्नसांपैकी कमीच ठेवणार आहोत, कारण जास्त झाल्यास ते चिकट बनले जातात. छान असं मस्त तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे बघा जवस. तुम्ही बघू शकता छान असे तडतडायला लागलेले आहेत, मस्त उडायला लागलेले आहे तडतड. जोपर्यंत छान असे तडतडत नाही तोपर्यंत आपण येथे भाजून घेतलेले आहेत. आता घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून. शेंगदाण्यामध्ये खूप प्रोटीन असते, त्यामुळे आपण जवसामध्ये शेंगदाणे घालणार आहोत, जे आपल्या हाडांसाठी खूप पौष्टिक असते. हाडे हे आपली मजबूत बनले जातात. शेंगदाणे ही छानपैकी मस्त भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून घेतले की आता घेणार आहोत आपण हवरी. हवरी साधारणतः 1 किलो हवरी आहे बघा. दोनदा करून आपण ती भाजून घेणार आहोत. हवरी ही छान अशी तडतडेपर्यंत मस्त भाजून घ्यायची आहे. हवरी ही छान आपली इथे मस्त भाजत आहे बघा. छान असा खरपूस वास येईपर्यंत भाजायची आहे हवरी. आता दुसरी हवरी जी आहे आपण 2 भाग करून घेतलेली तीही भाजून घ्यायची आहे. सगळं मिश्रण आपल्याला साईडला आता काढून ठेवायचं आहे. छान अशी भाजली आहे बघा ही पण. आता इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे. त्यामध्ये घ्यायचे आहे काजू, बदाम, त्याची बारीक करून घ्यायची आहे. छान असं बारीक करून घेतलेलं आहे बघा इथे आपण. आता हे बाजूला ठेवूया आणि मी येथे घेतलेला आहे 1 किलो गूळ. आपलं लाडवांचं प्रमाण जास्त आहे आणि आपल्याला जास्त गोडवा जास्त पाहिजे, त्यामुळे मी इथे 1 किलो गूळ घेतलेला आहे. आता आपण जे जवस होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. बारीक असे काढून घेतलेले आहे बघा मस्त. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काढून घेतले की ते साईडला ठेवून आता शेंगदाणे काढून घ्यायचे आहे. जवस एकदा मी सगळेच काढून घेतलेले. आता त्यामध्ये घातलेले आहे मी शेंगदाणे, हवरी आणि गूळ. एकदम बारीक मस्त काढून घ्यायचं आहे बघा. तेही तुम्ही बघू शकता छान असं बारीक काढून घेतलेलं आहे मी. गूळ आपण त्यामध्येच काढणार आहोत, कारण नंतर कालवायला खूप जड जातं, त्यामुळे एक खट्टी आपण ते सगळं असं काढून घेतलेलं आहे गुळासगट. मस्त सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जे बदाम आणि काजू काढलेले होते मिक्सरमध्ये ते घालायचे आहेत, त्याची पावडर. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता घालणार आहोत आपण इलायची पूड. विलायची पूड ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. विलायची पूडने खूप अशी छान वासही येतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता घालायचं आहे तूप. तूप मी इथे गरम करून घेतलेलं आहे बघा. जवळजवळ आपण याला अर्धा लिटर तूप घालणार आहोत. आपलं सारण जास्त आहे त्यामुळे तुपाचं प्रमाणही जास्त असणार आहे. छान असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खालूनपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालेला आहे बघा. आणि आता मस्त लाडू बांधून घ्यायचा आहे त्याचा. जवस हे शरीरासाठी खूप पौष्टिक असतं बघा, त्यामुळे आज आपण इथे जवसाचे लाडू बनवलेले आहे.
अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही बघू शकता मस्त आपला असा जवसाचा लाडू येथे तयार आहे बघा. अशाच प्रकारे मी ते सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम टेस्टी असे आपले लाडू तयार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.